हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मस्त रहा, स्वस्त रहा. रेशो किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू. मकर संक्रांतीला हे आवर्जून तिळगुळाचे लाडू बनवले जातात. थंडीमध्ये याचे फायदेही खूप असतात. थंडीमध्ये तिळामध्ये उष्णता भरपूर असते, त्यामुळे थंडीमध्ये तिळगुळाचे लाडू जास्त प्रमाणात खाल्ले जातात. ते कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तिळाचे लाडू करण्यासाठी मी इथे अनपॉलिश अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लालसर. लाडू बनवण्यासाठी तुम्ही पॉलिश किंवा अनपॉलिश यापैकी कोणतेही तीळ वापरू शकता. मी इथे अनपॉलिश अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. हे आपल्याला लालसर छान भाजून घ्यायचे आहेत. थोडे खाऊन बघायचे कडक लागतात का नाही हे पाहायचं. कडक होऊन द्यायचे थोडे, म्हणजे आपले लाडूही छान लागतात. त्यामुळे चांगले भाजले गेले की तीळ हे आपल्याला लो फ्लेमला भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे तीळ हे करपणार नाही. तीळ भाजण्यासाठी जाड भांडं वापरायचं, त्यामुळे तीळ खाली लागणार नाहीत. लो फ्लेमला आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, तीळ हे आपले छान भाजून झालेले आहेत. थोडे खाऊन बघायचे, म्हणजे ते आपल्याला कळणार भाजले गेले आहेत की नाही. थोडे कडक लागतात आपल्याला. हे पहा, छान लालसर भाजून घेतलेले आहेत. हे आता आपण काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत. अर्धा किलोला मी पाव किलो शेंगदाणे यूज केलेले आहेत. तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असेल तुम्ही अजूनही टाकू शकता. हे पहा, छान हे आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले शेंगदाणे जे आहेत छान लालसर भाजून झालेले आहेत. ते आता आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी 10 ते 15 बदाम घेतलेले आहेत. ते आता आपण भाजून घेऊया. बदाम हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही टाका, नाही टाकले तरी काही हरकत नाही. हे छान लालसर भाजून घ्यायचे आहे. आता आपल्याला पाक तयार करायचा आहे. तुपामध्ये मी गूळ टाकलेला आहे. चिक्कीचा गूळ आहे हा. अर्धा किलो तिळाला अर्धा किलो चिक्कीचा गूळ वापरलेला आहे. ह्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. हे पहा, गूळ हा पूर्ण वितळलेला आहे. ह्याचा आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, आणि वेलचीची पावडर आहे. वेलची, जायफळ, सुंठ याची पावडर 1 ते 1.5 चमचा. ह्याची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे, कारण एकदम पाक पुढे गेला तर लाडू हे पूर्ण दगडासारखे कडक होतात. त्यामुळे पूर्ण काळजी घ्यायची पाक बनवताना. लो फ्लेमवरती आपल्याला छान पाक जो आहे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर पाक तयार झाला आहे की नाही आता आपण कसं ओळखणार? एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा पाक टाकून पाहायचा आहे. हे पहा, वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. पाक झाला असेल तर पाकाची पूर्ण गोळी तयार होते. जर झाला नाही तर पाक हा पाण्यामध्ये पूर्ण वितळला जातो. हे पहा, पाक हा आपला तयार झालेला आहे. पाकाची पूर्ण गोळी तयार होते. आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करून घेऊया. आता यामध्ये आपण भाजलेले तीळ जे होते ते टाकून घेऊया आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे जाडसर. हे आपल्याला दोन्ही यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आपला जर पाक चांगला झाला तर आपले लाडूही छान होतात. त्यामुळे पाक बनवताना जास्त लक्ष द्यायचं. हे पहा, सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. हे पण छान गोळी तयार होते आहे. आपले लाडू हे छान वळले जाणार. मिश्रण जे आहे थोडंसं थंड करून घ्यायचं. एकदमही थंड करून नाही घ्यायचं, पण थोडं गरम ह्याच्यामध्येच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. हे पहा, हाताला थोडंसं
तूप लावून हे लाडू वळून घ्यायचे आहेत। आपले मस्त असे तिळगुळाचे लाडू हे तयार झालेले आहेत। त्याचे फायदेही खूप आहेत आणि तुम्ही थंडीमध्येही आवर्जून खाल्ले पाहिजे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।